नमस्कार, मी महेश तुपे तुमच्यासाठी जुना फेरफार कसा काढायचा हे व्हिडिओ घेऊन आलो आहे. व ही व्हिडिओ पाहताना काही अडचणी आल्यास तर कमेंटमध्ये मला सांगा. व असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवीन नवीन माहिती मिळून जाईल. हा आहे जुना फेरफार मिळवण्याचा अर्ज. ह्या अर्जाचे नाव आहे कागदपत्राची प्रमाणित प्रत मिळवणे अर्ज. हा अर्ज तहसीलमध्ये जमा करायचा असतो आणि हा अर्ज रजिस्टर ऑफिसला जमा करायचा असतो, जेणेकरून हा रजिस्टर ऑफिसमध्ये जुने फेरफार मिळतात त्या तिथे जाऊन जमा करायचा असतो. हा आहे अर्जाचा नमुना. हा अर्ज नीट पाहून घ्या. ह्यामध्ये ते कोपऱ्यावर मध्ये दिनांक टाकायचे असते व नाव टाकायचे असते. त्यात लिहिलेलं आहे बघा, मी टिंब म्हणजे गावात तिथे नाव टाकायचे, राहणार गावाचे नाव टाकायचे. पुढे तालुका दिलेला आहे तिथे तालुका टाकायचा. येथील रहिवासी असून मला टिंब करण्यासाठी म्हणजे इथं कोणते कारण आहे, आता आपल्याला PM किसान योजनेच्यासाठी अर्ज टाकायचा आहे, म्हणून या कारणासाठी खाली नमूद केलेल्या कागदपत्राची प्रमाणित प्रत मिळण्याबाबत, म्हणजे ते आपल्याला PM किसानसाठी पाहिजे, म्हणून PM किसान योजनेसाठी अर्ज करायचा आहे. त्यामुळे PM किसान करण्यासाठी अर्ज 7/12 उतारे. आता 7/12 गट नंबर असेल तर इथे गट नंबर टाका व गावाचे नाव टाका. आता सर्वे नंबर असेल तर सर्वे नंबर टाका. इथे पुढे लिहिले सर्वे नंबर. व कोणत्या वर्षाचा पाहिजे, आता आपल्याला 2019च्या आधीचा पाहिजे, म्हणजे 18-17चा पाहिजे, तर इथं पहिल्यांदा गावाचे नाव टाका. गावाचे नाव नंतर वर्ष टाका आणि वर्षानंतर गट नंबर 7/12 नंबर असेल तर टाका. व फेरफार उतारे. फेरफार उतारा आपल्याला हा फेरफार उतारा पाहिजे. कोणत्या गावाचं पाहिजे तर गावाचे नाव टाकायचे व फेरफार क्रमांक टाकायचा. तर फेरफार क्रमांक जर माहीत असेल तर फेरफार क्रमांक टाकायचा, जेणेकरून हे सर्व जर माहीत नसेल तर ज्याचा काढायचा आहे त्याचे नाव टाकायचे, त्याचे गावाचे नाव टाकायचे व साल टाकायचे, तरीही मिळून जाईल. व इथं जे 5 रुपयाचे तिकीट चिकटवायचे, अर्जवर कुठे जरी 5 रुपयाचे तिकीट चिकटवले तरी चालते. व इथं आपला विश्वास खाली कोपऱ्यामध्ये लिहिले, तिथं आपला विश्वास तिथे सही करायची. अर्जदाराचे नाव म्हणजे आपण स्वतः अर्ज करतोय म्हणून आपले नाव टाकून हा अर्ज तहसील कार्यालयामध्ये रजिस्टर ऑफिसमध्ये जमा करायचा, जेणेकरून जिथे जुनी डॉक्युमेंट भेटतात तिथे. व हा अर्ज आणण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. हा अर्ज खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. व अशीच नवीन नवीन व्हिडिओ ग्रामपंचायत, पंचायत समिती व तहसील कार्याविषयी अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.